नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या टी परीक्षेसाठी आपण 2013 ते 2021 या वर्षामध्ये टी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांपैकी 40 समाजशास्त्राचे प्रश्नांचा सराव आज आपण करून घेणार आहोत। तर या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी होणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर आजचा पहिला प्रश्न बघूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, वसईचा तह कोणाकोणात झाला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, दुसरा बाजीराव आणि इंग्रज यामध्ये वसईचा तह झाला होता। तर 1872 साली सालबाईचा तह होऊन पहिला इंग्रज व मराठा युद्ध संपलं होतं। त्यानंतर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला। हा करार वसईचा तह म्हणून ओळखला जातो। तर हे खूप महत्त्वाचं आहे, तैनाती फौजेचा करार कोणी केला होता? तर तैनाती फौजेचा करार हा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी केला होता। पुढचा प्रश्न आहे, पामपाई हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रोमन। तर जागतिक वारसा स्थळ कशाला म्हणतात? तर ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने दिलेले जगातील एखादे स्थान जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते। तर यासाठी त्या स्थानाला देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान देखील दिले जाते। पामपाई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जातं। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने टिंबटिंब वयाची वर्ष पूर्ण केलेली असावी। तर राष्ट्रपती या पदासाठी 35 वर्ष वय हे व्यक्तीने पूर्ण केलेले असावं। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केली आहे। कलम 53 नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झालेली आहे। पात्रता भारतीय नागरिकत्व व वय 35 वर्ष पूर्ण आणि कार्यकाल हा 5 वर्षाचा राष्ट्रपतीचा असतो। पुढचा प्रश्न आहे, पंजाब राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर पंजाब राज्याचा राज्य पक्षी हा बाज म्हणजे गरुड आहे। पंजाबचा राज्य पक्षी बाज गरुड आहे। त्यानंतर पंजाब राज्याचा प्राणी कोणता आहे? तर काळवीट हा प्राणी आहे। महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हा हरियाल म्हणजे कबूतर आहे आणि महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? तर गोपाळ गणेश आगरकर हे नेते प्रार्थना समाजाचे नव्हते। त्यानंतर दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे। पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे। तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आहे। 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। यापूर्वी महाराष्ट्राची ओळख द्विभाषिक अशी होती। द्विभाषिक राज्याची स्थापना नोव्हेंबर 1956 साली झाली होती। द्विभाषिक राज्यात महाराष्ट्रातील 26 जिल्हे व कर्नाटक राज्यातील बेळगाव, धारवाड, विजापूर, उत्तर कन्नड या 4 जिल्ह्यांचा समावेश होता। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर प्रश्नाचं उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये द्या आणि या प्रश्नांच्या स्पष्टीकरणामुळे तुम्हाला आणखी या प्रश्नाविषयीची माहिती मिळते, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पुढचा प्रश्न आहे, मिरतकट खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे, राजेंद्र लाहिरी यांना मिरतकट या खटल्यामध्ये अटक केली नव्हती। नीलखंड जोगळेकर, श्रीपाद डांगे, मुजफ्फर महमद हे मिरतकट खटल्यातील व्यक्ती होत्या, यांना अटक केलेली होती। त्यानंतर राजेंद्र लाहिरी हे नाव काकोरी कट याच्याशी संबंधित आहे। काकोरी कट हा 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकावरील खनिजा लुटण्याच्या संबंधित आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे राजेंद्र लाहिरी हे काकोरी कटाशी संबंधित व्यक्ती आहे।
पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील अहमदनगर हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. तर या जिल्ह्याचं नाव आता बदलून अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव हे औरंगाबाद होतं आणि आपल्या अहमदनगर या जिल्ह्याचं नाव आहे अहिल्यानगर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे पहिले व मध्य प्रदेश दुसरे, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि क्षेत्रफळात महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर व सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येतो? तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी GPS या पद्धतीचा वापर किंवा या प्रणालीचा वापर करण्यात येतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली होती? तर 1954 साली पंचशील तत्वे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडली. पंचशील तत्वे ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यानंतर तत्व काय आहे याची? तर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा सार्वभौमत्वाचा आदर करणे, त्यानंतर अन्य देशांवर आक्रमण न करणे, अन्य देशांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणे, समानता आणि परस्परांना लाभ होईल असे धोरण अवलंबणे आणि शांततामय सहजीवन जगणे ही पंचशील तत्वे किंवा ही त्यांची तत्वे होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मिलान. मिलान हे शहर ऐतिहासिक शहर ओलान या नदीकाठी वसलेले आहेत. तर मिलान ओलान नदीकाठी वसलेले आहे. युरोप खंडातील देशांना भूमार्गाने जोडणारे केंद्र आहे. या शहरात प्रसिद्ध ग्रंथालय व लिओनार्डो द विन्सी संग्रहालय आहे. त्यानंतर व्हेनिस शहर आहे. या शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कालव्यातून केली जाते, म्हणून या शहराला कालव्यांचे शहर असे म्हटले जाते. तर कोणत्या शहराला कालव्यांचे शहर म्हटले जाते? तर व्हेनिस या शहराला कालव्यांचे शहर म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा कोणी बांधला होता? तर गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा कोणाने बांधला होता? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध आग्रा शहरापासून 43 किलोमीटर अंतरावर फत्तेपूर सिक्री येथे विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे. तर बुलंद दरवाजाची निर्मिती इसवी सन 1602 मध्ये मुघल बादशाह अकबराने केली. हा दरवाजा गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आला होता. या दरवाजाची उंची 280 फूट असून विश्वातील सर्वात मोठा दरवाजा म्हणून याची नोंद करण्यात आलेली आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, यमुना पर्यटन मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर यमुना पर्यटन मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक हे बाबा पदमनजी आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विचारला जातो. प्रश्न आहे, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, कारण धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोत्र हे बळावले होते, म्हणून 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली होती. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा परतीचा मान्सून काळ कोणता आहे? तर भारताचा परतीचा मान्सून काळ हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर ह्या महिन्याचा आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला येऊन मिळते? तर देवप्रयाग जवळ भागीरथी नदी ही अलकनंदा या नदीला येऊन मिळते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. भागीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो. नंतर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी प्रवाह एकत्र येतात, तेव्हा त्या जलोघात गंगा असे म्हणतात. ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधून वाहते. यमुना, रामगंगा, घाघरा नदी, गंडक, कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला होता? तर आदिलशहाने सरलष्कर हा किताब शहाजीराजे यांना दिला होता. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर ही पदवी देऊन त्यांना बंगळूरची जहागिरी बहाल केली होती. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शहाजीराजे.
पुढचा प्रश्न आहे, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला आकाशगंगा म्हणतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आकाशगंगा. तर आकाशगंगा आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असे म्हणतात. आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही ताऱ्यांभोवती त्यांच्या ग्रहमालिका आहेत. दीर्घिका तर असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला आकाशगंगा म्हणतात. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.